टप्प्यावर ॲक्टिंग करत होता, मग लिहावंसं वाटलं, मग गाणी लिहावीशी वाटली, डायलॉग लिहित केला तो. तुम्हाला भूमिका करताना तुम्ही लिहित सुद्धा होतात, तुम्ही लिहिता सुद्धा. पण भूमिका करताना कधी दिग्दर्शन करावं. हो, तसं आलं, पण अगदी फ्रँकली सांगायचं तर मला दिग्दर्शन करायचं मला बऱ्याच वेळा. हसवापसवी माझंच नाटक होतं, मीच केलं, लिहिलं, मीच केलं दिग्दर्शन. दुसरा चॉईस नव्हता म्हणून. पण तशी संधी आली मला, पण एक तर मला त्याच्यात इंटरेस्ट नाही वाटत आणि दुसरं माझं टेम्परामेंट नाही आहे तसं, असं मला वाटतं. तुम्हाला अनेक काय म्हणतात त्याला अवधानं सांभाळायला लागतात, सर्कस सांभाळायला लागते, इतक्या लोकांना मॅनेज करणं ते नको वाटतं मला. माइंड टेम्परामेंट दोष असेल, पण ते आपलं आपण बरं ना आपली ॲक्टिंग बरी, असं 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 वाटतं. इतके सगळे हे सांभाळावे, ती संधी आली होती, पण मला तसं करावं असं वाटलं नाही, अजूनही वाटत नाही. पण तुम्ही इतक्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात, म्हणजे एकाच वेळेला, म्हणजे हसवा फसवीमध्ये तर इतकी अशी रेंज आहे. आणि मला तर त्या अर्थानं तुम्ही नशीबवान पण आहात की तुम्हाला खूप वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. पण तुमच्या दृष्टीनं म्हणजे सगळ्यात परीक्षा बघणारं काय होतं? म्हणजे रोल म्हणतो, रोल नाही, रोल तसा वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे रोल्स परीक्षा पाहणारे होते. म्हणजे मुलांच्या नाटकामध्ये मतकरीने मला चेटकी, जी नंतर वैभव मांगलेंनी केली, ती ओरिजिनल चेटकी माझी, ती मला कास्ट करणं त्यावेळेला इतकं सर्रासपणे पुरुष बायकांचे रोल्स करायचे नाहीत त्यावेळेला. तर त्यांनी मला कास्टिंग करणं हे होतं. मी अनेकांनी विचारलं मतकरींना की एवढी उंच बाई तुम्हाला कुठे मिळाली, म्हणजे अहो बाई नाही, तो पुरुष आहे त्यावेळेला. तर ते माझ्या दृष्टीने तो चॅलेंजिंग हे होतं. म्हणजे ती चेटकीचा रोल करणं आणि मुलांशी संवाद साधणं, कम्युनिकेट करणं. त्यांना भयंकर थ्रिल व्हायची मुलं बघून, चेटकी घाबरायची, हसायचे वगैरे. त्याच्यानंतर आयत्या वेळाला रोल केला आणि तो निभावून नेला आणि त्याला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला, म्हणून चौकट राजा आवडतो. चौकटाचा माझा ओरिजिनल रोल नव्हता, आधी तो परेश रावळ करणार होते स्मिता तळवलकरच्या सिनेमात. तर तो आयत्या वेळेला रोल बदलला माझ्या परवानगीशिवाय. म्हणजे मला विचारलंच नाही त्यांनी, हा दिलीप करेल नक्की असं म्हणून सुलभा देशपांडे आणि संजय सुरकर्णी वगैरे मिळून ते ठरवलं. तर ते आयत्या वेळेला हे करून घराघरात पोचलो, मला इमेज मिळाली, पॉप्युलॅरिटी मिळाली, म्हणून चिमणराव तो एक वेगळा हे वाटतं. हसवापसीमधलं म्हणशील तर हसवापसीमध्ये 6 कॅरेक्टर्समध्ये मला स्वतःला चॅलेंजिंग आणि खूप हे वाटतं म्हणजे शेवटचं कॅरेक्टर, संगीत रंगभूमीवरचे ते जे वृद्ध गायक नट आहेत. कारण ते प्रिये पहा कापऱ्या आवाजात म्हणणं, त्यांच्या दात नसलेल्या तोंडानी कापऱ्या आवाजात म्हणणं, कोकणी हेल असताना. आणि मी संगीत शिकलेलो नाही आहे, संगीताचे कान आहेत असं वाटतं. तर तो चॅलेंजिंग रोल होता, कारण ते 6 कॅरेक्टर्सपैकी पहिली 5 कॅरिकेचर अशी होती, व्यंगचित्रात्मक होती. हे शेवटचं जे 6वं होतं ते ह्युमन होतं, ते खऱ्या अर्थाने वास्तववादी कॅरेक्टर होतं. तर ते आवडतं. आणि काय नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर भूमिका पोचली म्हणून गांधी आवडतं, गांधीचा रोल आवडतो. असे वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे चॅलेंजिंग रोल्स वाटतात मला. आणि आत्ताचा सगळ्यात असा केलेला नाही आहे, म्हणून दशावतारमधला बाबुली मेस्त्री खूप आवडतो. पण जेव्हा म्हणजे असं झालेलं आहे की तुम्हाला खूप आवडलं आहे, पण ते प्रेक्षकांना नाही पसंत केलं, असं कोणतं काम